परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे। रॅपिडो सारखी बाईक टॅक्सी सेवा मुंबईत सुरू होणार असल्याचं म्हटलं गेलंय। मुंबईचा वाढता प्रवास दर, ट्रॅफिकची समस्या आणि रिक्षा टॅक्सी चालकांच्या नकार घंटांमुळे हैराण झालेल्या सामान्य नागरिकांना आता लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे। येत्या 2 महिन्यात रॅपिडो सारखी बाईक टॅक्सी सेवा मुंबईत सुरू होणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। तर राज्यातील वाहतुकीच्या सेवा सुविधा वाढवण्याच्या अनुषंगाने परिवहन विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आता ऑक्टोबर महिन्यामध्ये त्या पॉड टॅक्सीचं प्रेझेंटेशन त्यांनी दिलं होतं आणि लंडनला हिथ्रो एअरपोर्टवर ऑलरेडी बऱ्याच वर्षापासून पॉड टॅक्सीचा वापर केला जातो आणि अतिशय चांगल्या प्रकारे ती पॉड टॅक्सी चालू आहे। परंतु शेवटी लंडनची हिथ्रो एअरपोर्टची पॉडची टॅक्सी ही बँड्रा ते कुर्ला ह्या परिसरामध्ये त्यांनी सर्वेक्षणासाठी परवानगी मागितलेली आहे आणि ते सर्वेक्षण करून साधारणतः वर्षभरामध्ये सगळ्या परमिशन्स येऊन पहिला जो रूट पॉड टॅक्सीचा आहे तो कुर्ला ते बँड्रा असा चालू करण्याचं आम्ही परवानगी ऑलरेडी त्या संस्थेला दिलेली। नेमकी कशी असणार आहे रॅपिडो सारखी बाईक टॅक्सी सेवा पाहूयात। 1 किलोमीटरसाठी 3 रुपये भाडे आकारले जाणार आहे। यामध्ये जीपीएस यंत्रणा आवश्यक आहे। पाठी बसणाऱ्यांसाठी हेल्मेट बंधनकारक आहे। संबंधित संस्थेकडे 50 दुचाकी वाहनं आवश्यक आहेत।